मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेमधील 50,000ची अट रद्द करण्यात आली आहे. 50,000ची अट काढली, 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलंय. महात्मा फुले योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांना सुद्धा आता 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार अशी घोषणा देखील फडणवीसांनी केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. बळीराजाला सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यात आलेली आहे. 50,000ची अट रद्द करण्यात आली. मुख्यमंत्र्यांकडून ही घोषणा करण्यात आलेली आहे. राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. 2017-18 मध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली. या योजनेअंतर्गत 35,000 कोटींची कर्जमाफी करण्यात आलेली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2019-20 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली. या अंतर्गत 22,000 कोटींची कर्जमाफी झाली. आता 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे. तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर दूध संकलनामध्ये 25% घट झाली असे मंत्री नरहरी झिरवाळ यांची विधानसभेमध्ये कबुली देण्यात आली. रायगड जिल्ह्यामध्ये 14 ते 15 जुलैला बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कोकण कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना महत्त्वाचा कृषी सल्ला. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ता उद्ध्वस्त झालेला असून सागवडीतील निकृष्ट कामाचा पर्दाफाश झालेला आहे. चौकशी करून दोषींवरती कारवाईची मागणी केली जाते. बारवी धरणामध्ये 48.90% पाणीसाठा असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 21.77% घट झालेली आहे. ओव्हरफ्लोसाठी 60.83 मिलीमीटर पावसाची गरज आहे. रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीत 4,900 घरे बाधित झालेली असून सार्वजनिक मालमत्तेचे सुद्धा यामध्ये नुकसान झालेले आहे. पंचनामे युद्धपातळीवरती सुरू आहे. नगर जिल्ह्यातील 1,92,000 शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रोत्साहनाची ती अट आता काढण्यात आलेली आहे. श्रीरामपुरामध्ये कांदा 3,000 रुपयांवरती पोहोचलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मुख्य बाजार आवारामध्ये गावरान कांद्याची मोठी आवक झालेली असून श्रीरामपूर बाजार समितीमध्ये कालच्या लिलावात एकूण 23,955 कांदा गोण्यांची आवक झालेली असून कांद्याला प्रति क्विंटल किमान 200 ते कमाल 3,000 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे. पावसाची विश्रांती, पेरण्यांना आता गती आलेली आहे. शिराळा परिसरामध्ये 43 तलाव तुडूंब भरून वाहू लागले. पाण्याची चिंता मिटलेली आहे. मांगले सावर्डे मार्ग खचलेला आहे. पावसाची विश्रांती, 1.61 TMC भर पडलेली असून 52.37 TMC पाणी. कोयना धरणामध्ये 50% पाणीसाठा असून पाण्याची आवक घटलेली आहे. धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये संत गतीने वाढ होत आहे. उजनीमध्ये 45% पाणीसाठा उपलब्ध असून सोलापूर जिल्ह्याला दिलासा मिळतोय. वीरमधून 5,700 क्युसेक विसर्ग सुरू आहे. उजनी धरणामध्ये दोंड येथून 1,64,00,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रिटेवाडी उपसा सिंचनासाठी सर्वेक्षण होणार. आमदार नारायण पाटील यांचा पाठपुरावा केला जातोय. जलसंपदा मंत्र्यांसमेत बैठक घेणार. कृषीची 9,000 पदे रिक्त असून प्रभारी अधिकारी सांभाळतात भार. शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यामध्ये अडथळे येत आहे. अतिरिक्त कार्यभारामुळे योजनांची प्रभावी अंमलबजावणी अशक्य आहे. एल निनोमुळे पावसामध्ये खंड पडलेला असून तूर, एरंडी, सोयाबीन पिके घ्या. खंड पडल्यास अंतर्मशागत फायदेशीर ठरणार. डाळिंब, पेरू, लिंबू, द्राक्ष पिकांसाठी पीक विम्याची 14 जुलैची डेडलाईन देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी विमा भरून घ्यावा. येवला तालुक्यामध्ये शेतशिवार हिरवेगार झालेले असून बळीराजा सुकावलेला आहे. दमदार पावसामुळे शेती कामांना वेग आलेला आहे. मका, सोयाबीन, भुईमुगाची मोठ्या प्रमाणामध्ये पेरणी केली गेलेली आहे. पावसाची उघडीप मिळताच भात लावणीला सुरुवात झालेली असून दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे. अतिवृष्टीनंतर शेत सावरण्याची कसरत आता सुरू झालेली आहे. कोकणामध्ये अतिवृष्टीने भाताची रोपे झाली उद्ध्वस्त. दुबार पेरणीचे संकट. रोहू व आवट पद्धत ठरते संजीवनी. कृषी तज्ज्ञांकडून चिखलामध्ये आवट पद्धतीचे आवाहन केले जाते. महाड तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना मदत द्या. महाड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पांडुरंग निवाते यांची शासनाकडे मागणी केली जाते. अलिबागमध्ये 99% वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आलेले आहे. अतिवृष्टी महावितरणाचे झाले मोठे नुकसान. जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांकडून वाहिन्यांची जोडणी केली जाते.
जव्हारमध्ये शेतकऱ्यांना खत टंचाईचा फटका बसतोय. बियाणे घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना खत देण्यास कृषी सेवा केंद्राचा नकार दिला जातोय. पुनर्वसूच्या सरींनी पेरणीला दिलाय वेग. जामखेड्याला 52% पेरणी पूर्ण झालेली आहे. कापूस हद्दपार होण्याच्या मार्गावरती आहे. दमदार पावसाअभावी धाकधूक कायम आहे. पंचगंगेची पातळी 4 फुटांनी घटलेली असून पावसाची उघडीप 14 बंधारे खुले तर 30 बंधारे अद्याप सुद्धा पाण्याखाली आहे. 3 महिन्यांचा घास साठवणुकीचा होतोय त्रास. रेशन धान्य एकत्र देणार पण वेळेमध्ये कसे मिळणार? दुकानदार लाभार्थ्यांचा हा सवाल केला जातोय. जनतेचा रोष तरीसुद्धा स्मार्ट मीटरचा अट्टहास केला जातोय. ग्राहकांचे हित की कंत्राटदार कंपन्यांचे भले केले जाते. ग्राहकांमध्ये संताप उफळून येत आहे. कराड तालुक्यामध्ये खरीपाची पेरणी ही 24% असून 31,127 हेक्टरपैकी 7,656 हेक्टरवरती पेरणी पूर्ण झालेली आहे. सोयाबीन व भुईमुगाला शेतकऱ्यांची पसंती मिळते. सोलापूर सौर ऊर्जा हब बनवण्याच्या तयारीमध्ये आहे. जिल्ह्यामध्ये सध्या 6,000 एकरावरती प्रकल्प कार्यान्वित तर काही एकरावरती प्रस्तावित करण्यात आलेले आहे. केंद्र सरकारकडून कोल्ड स्टोरेजसाठी शेतकऱ्यांना मिळणार 2 कोटी रुपयांचे कर्ज. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी 19 जून ते 20 जुलै या राज्यभरामध्ये विशेष अंमलबजावणी मोहीम राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेजसारख्या योजनांना 2 कोटींपर्यंत कर्ज मिळणार आहे. उजनी धरणातून पाणी सोडून पिके वाचवा, ॲडव्होकेट गणेश पाटील म्हणाले. सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस नसल्याने पूर्व भागातील पाणी पातळी घटलेली आहे. दूध संकलनामध्ये महिनाभरात 27,000 लिटरची घट झालेली आहे. सिन्नर तालुक्यातील हे चित्र आहे. भेसळविरोधी मोहीम परिणामाची शक्यता होते. 3 लाख मालमत्तांचे होणार ड्रोन सर्वेक्षण. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नगर भूमापनाद्वारे मनपा राबवणार मोहीम. 7/12 मिळेल PR कार्ड. महावितरणकडून TOD मीटरचे गुणगान गायले जाते. वीज वापराची माहिती देण्यास मात्र नकार दिला जातोय. बसून चर्चा करूचा तगादा लावण्यात येतोय. वीज वापरामध्ये औद्योगिक क्षेत्र आघाडीवरती असून कृषी दुसऱ्या स्थानी आहे. जालना जिल्ह्यामध्ये विजेचा एकूण वापर 4,386.327 दशलक्ष युनिट्स आहे. तुरीला 7,900 रुपये तर सोयाबीनला 6,950 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4,281 क्विंटल शेतमालाची आवक झाली. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आधार व ॲग्रिस्टेकची नोंदणी करावी. जिल्हा उपनिबंधक विष्णू रोडगे यांचे आवाहन केले जाते. शेतकऱ्यांना मिळालेला मोठा दिलासा. 2029 ते 31 मार्च 2025 दरम्यान थकीत शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. भोकरदन तालुक्यामध्ये मका पिकाच्या कोळपणीच्या कामांना वेग आलेला आहे. भोकरदन परिसरामध्ये 2 दिवसांपासून पावसाने दिली आहे उघडीप. मायबाप सरकार सांगा आम्ही जगायचं कसं? पावसाच्या लहरीपणाने अहमदपूर तालुक्यातील बळीराजा हवालदिल झालेला आहे. पेरण्या रखडलेल्या असून उगवण सुद्धा आता धोक्यामध्ये आहे. हरणांच्या कळपांचा शेतामध्ये धुमाकूळ घातला जातोय. कापूस, सोयाबीन, तूर पिकांचे मोठे नुकसान होते. नायगाव परिसरामध्ये वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशा प्रकारची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैची डेडलाईन. सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडदाचा राहणार समावेश. अर्ज करण्याचे आवाहन केले जाते. त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता मिळणार 2 लाख रुपयांपर्यंत दिलासा. कर्जमाफीमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. 2019 मधील शेतकऱ्यांना लाभ मिळणार 50,000 रुपयांची मर्यादा हटवलेली असून कर्जफेडीची अट सुद्धा शिथिल करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेमध्ये मोठी घोषणा करण्यात आली. घोषणांची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार. मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वीच क्रांतिकारी संघटनेचा इशारा देण्यात आलेला आहे. 1 रुपयातील पीक विमा योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली. सुप्रीम कोर्टामध्ये कागदपत्रे फेकत न्यायमूर्तींना शिवीगाळ केली. मी तुम्हाला आदेश देतो. याचिकाकर्त्यांचे उद्धट वर्तन करण्यात आले. याचिकाकर्त्याला बाहेर काढले. व्हिडिओ व्हायरल झाला. BPL ग्राहकांना 2,500 रुपयांपर्यंत रूपटॉप सोलर. परिमंडळातील 4.72 लाख ग्राहक पात्र असून 20,246 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आहे. ज्येष्ठ कलाकारांना दरमहा 5,000 रुपये मिळणार. राजर्षी शाहू महाराज साहित्यिक सन्मान योजना. दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाणार. बियाणे उगवले नाही पंचनामे करण्याचे कृषी विभागाला आदेश देण्याची मागणी केली जाते. कृषी व्यावसायिक संघाचे निवेदन. बियाण्यांची उगवण कमी असून सावरगावच्या शेतकऱ्यांची कृषी कार्यालयामध्ये धडक देण्यात आली. निकृष्ट बियाण्यांचा आरोप केला जातोय. नुकसान भरपाईसाठी कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. चौकशीची मागणी केली जाते.
अधिवेशनाच्या समारोपाला बोचरे वारे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप हा शुक्रवारी झाला. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलताना विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी करत विरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न केला. भाडेके टट्टू शब्द मागे घेतो, आता सुपारीबाज व भाटक भरगत म्हणतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आले. तसेच पानी की तरह ये दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव सेनेवरती टीकाशस्त्र. अजित पवार यांच्या चार्टर्ड विमान अपघाताचा अंतिम अहवाल जानेवारीपूर्वी, त्यानंतर होणार सीबीआय तपास. बियाणे नमुने तपासणीचे अहवाल आता काय कामाचे? कृषी विभागाचे वराती मागून घोडे. अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीन बियाणे उगवले नसल्याचा शेतकऱ्यांच्या तक्रारींचा ओघ वाढलेला आहे. सोयाबीन बियाणे उगवले नाही, तक्रार निवारण समिती बांधावरती. अनभोरासह विविध गावांमध्ये पीक पाहणी करण्यात आली. नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा, शासनाला अहवाल पाठवणार. 2019च्या कर्जमुक्तीमधील 13 लाख शेतकऱ्यांना मिळणार 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी. रणधीर सावरकर यांच्या मागणीची पूर्तता. सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला असून खरीपांची 79.30% पेरणी पूर्ण झालेली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मक्याने निर्धारित मर्यादा ओलांडलेली असून पावसातील खंड आणि एल निनोच्या प्रभावामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढलेली आहे.